नमस्कार, मी अक्षय पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं एडियन बातमीपत्रात मनपूर्वक स्वागत करतोय। आज दिवसभरात घडलेल्या संपूर्ण घटनांचा आढावा आपल्याला घ्यायचाच आहे, परंतु त्या अगोदर नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती। न्यायालयाने हा प्रश्न निकाली काढण्यासाठी सोमनाथ सूर्यवंशीला न्याय देण्यासाठी स्वतः कोर्टाने कायद्यातील त्रुटी भरून काढावी, प्रकाश आंबेडकरांची मागणी। तर मराठी विश्वकोश नोंदलेखन कार्यशाळा, मराठी भाषेत ज्ञानसाधनांची निर्मिती आवश्यक, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांचं प्रतिपादन। आता बघूया सविस्तर बातम्या। सोमनाथ सूर्यवंशी यांच्या पोलीस कोठडीतील हत्या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात सुनावणी पार पडली। पोलीस खात्याने प्रतिज्ञापत्र, गृह खात्याचे मुख्य सचिव यांचे प्रतिज्ञापत्र त्यांनी दाखल केलं। या प्रकरणी ऍडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी माध्यमांशी बोलताना अधिक माहिती दिली। आज असणारा मॅटर होती, त्या मॅटरमध्ये असणारं पोलीस डिपार्टमेंटचे ॲफिडेव्हिट, त्याच्यानंतर प्रिन्सिपल सेक्रेटरी होम यांचा ॲफिडेव्हिट, हे दोन्ही ॲफिडेव्हिट दाखवले। त्यांनी कोर्टाच्या ऑर्डर्स कशा पाळलेल्या नाहीत आणि त्यांना पाळायचं नाही अशी असणारी परिस्थिती आहे। तेव्हा आमच्याकडून असणारं जे झालं त्या दोन गोष्टी झाल्या। एक तर 196 ENSS आहे, तो मॅजिस्ट्रेटनी एकदा चौकशी केली कस्टोडियल डेथमध्ये की अननॅचरल डेथ आहे, म्हणजे अनैसर्गिक मृत्यू आहे, तर पुढे काय करायचं याच्या संदर्भात कायदा सायलंट आहे। केंद्राने सुद्धा त्याच्यात दुरुस्ती केलेली नाही आणि महाराष्ट्र शासनाने सुद्धा दुरुस्ती केलेली नाही। तेव्हा कोर्टाला आम्ही असं म्हणालो की आपण ज्यांना बोलवतोय त्यांना पॉलिसी निर्णय करण्याचा अधिकार नाही, तर जी काही पॉलिसी केल्या जाते ती पॉलिसी अंमलबजावणी करण्याचा त्यांना अधिकार आहे। दुसरं, पॉलिसी जो ले डाऊन करतो सेंट्रल गव्हर्नमेंटला, तर काउन्सिल ऑफ मिनिस्टर्स ही ले डाऊन करतात आणि काउन्सिल ऑफ मिनिस्टर राज्यामध्ये करतात। त्याच्यामुळे हा प्रश्न निकालीच काढायचा असेल तर दोन जणच निकाली काढू शकतात। एक तर कोर्ट स्वतःहून कायद्यामधल्या ज्या त्रुटी आहेत त्या भरून काढू शकतात, त्यांना लेजिस्लेटिव्ह अधिकार आहे अशी परिस्थिती आहे। नाही तर कोर्टाला असं वाटत असेल की एक संधी आपण पुन्हा सरकारला द्यावी, तर मग या खात्याचे जे मंत्री आहेत तर या खात्याच्या मंत्र्यांना कोर्टाने बोलवावं आणि विचारावं की हा जो अपुरा कायदा आहे तो पूर्ण तुम्ही करणार आहात की नाही। इथपर्यंत झालं आणि हे मॅटर उद्या सकाळी पहिलंच कोर्टाने हिअरिंगसाठी ठेवलेलं आहे। उद्या काय होतं ते आपण बघू। विविध ज्ञानशाखांचे उच्च शिक्षण आपण इंग्रजी भाषेतून घेत असतो। या ज्ञानाची साधने ही आपल्या भाषेत म्हणजेच मराठी भाषेतून असावीत। त्यासाठी सर्व विद्याशाखांचं ज्ञान हे मराठी भाषेत आणून विश्वकोश सारख्या मराठी ज्ञानसाधनांची निर्मिती आवश्यक आहे, असं प्रतिपादन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी आज यांनी येथे केलं आहे। शासकीय ज्ञानविज्ञान महाविद्यालयात महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळातर्फे वनस्पती विज्ञान आणि भौतिक विज्ञान नोंदलेखन कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं। या कार्यशाळेचं उद्घाटन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या हस्ते करण्यात आलं। जिल्हा माहिती अधिकारी डॉक्टर मिलिंद दुसाने, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर पंकजा वाघमारे अध्यक्षस्थानी होत्या। होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्राचे निवृत्त शास्त्रज्ञ विजय लाळे, शासकीय विज्ञान संस्थेचे संचालक डॉक्टर राजेंद्र सातपुते, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वनस्पतीशास्त्र विभागाचे माजी विभाग प्रमुख डॉक्टर अशोक चव्हाण, प्राध्यापक अरविंद धाबे, महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉक्टर नवल थोरात, भौतिकशास्त्र विभाग प्रमुख डॉक्टर बीबी
रोज शेख, वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख डॉक्टर सुलोचना राठोड, विश्वकोश मंडळाचे विद्या संघी सहाय्यक रवींद्र घोडराज, डॉक्टर स्नेहा खोब्रागडे आदी मान्यवर उपस्थित होते. दीप प्रज्वलनाने कार्यशाळेचं उद्घाटन करण्यात आलं. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी सांगितलं की मराठी विश्वकोश म्हणजे ज्ञानप्राप्तीचं विश्वासार्ह साधन होय. प्रत्येक संकल्पना विश्वकोशात अधिकृत मांडलेली असते. अलीकडच्या इंटरनेट युगात माहितीचे अनेक स्रोत आहेत, पण या स्रोतातून मिळणारी माहिती अधिकृत असली पाहिजे. त्यासाठी ज्ञानाला आधार असावा लागतो. याशिवाय तयार केलेलं ज्ञान हे सातत्याने अद्ययावत केलं गेलं पाहिजे. नवनवीन संकल्पना, शोध, संशोधन त्यांचा समावेश करून ज्ञान अद्ययावतीकरणाचं काम आवश्यक आहे. बुद्धीला चालना देण्याचे कार्य ज्ञान करत असतं. अशी ही ज्ञानाची साधने मराठी भाषेतून निर्माण होणं आवश्यक आहे, असंही त्यांनी सांगितलं. अध्यक्षीय समारोह प्राचार्य डॉक्टर पंकजा वाघमारे यांनी केला. सूत्रसंचालन रुपेश मडकळ यांनी तर डॉक्टर सुहासिनी गेडेकर यांनी आभार मानले. अर्धापूरमध्ये दिवसेंदिवस गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढत होत असल्याचा आरोप करण्यात आला असून पार्वताबाई सूर्यवंशी दाभड यांची निर्घृण हत्या केल्याची घटना घडली आहे. सदर प्रकरणातील आरोपींना तात्काळ अटक करा या मागणीसाठी पोलीस ठाण्याचे तहसील कार्यालय येथे मोर्चा काढण्यात आला आहे. या दाभड येथे जे काही आपल्या आजीवर जे काही क्रूरपणे हत्या नाही तर क्रूरपणे जी हत्या करण्यात आली, त्या आरोपीला आपण या आंदोलनाच्या माध्यमातून फाशीची शिक्षा झाली पाहिजे, हे आपला आक्रोश घेऊन या ठिकाणी आपण तालुक्याचं पोलीस प्रशासन असेल आणि तालुक्याचं तहसील प्रशासन असेल यांना जागा करण्याचं काम करण्याकरिता या ठिकाणी आलेला आहात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा फार गुन्हेगार असतो. आपल्याला अन्याय सहन करायचा नाहीये आणि हा दाभडचा विषय नसून, हा जिल्ह्याचा विषय नसून, हा राज्याचा विषय झालेला आहे. या ठिकाणी आमच्या समाजाच्या माया बहिणी सुरक्षित नाहीत आणि या ठिकाणी पोलीस प्रशासन फक्त बघ्याची भूमिका घेत असेल तर या ठिकाणी आंबेडकरी चळवळीत काम करणारा माझ्यासारखा कार्यकर्ता या माय बहिणीची रक्षणासाठी, या पोलीस प्रशासनाला जबाबदार आणि या तहसील प्रशासनाला जबाबदार धरण्यासाठी आणि या सरकारी प्रशासनाला सहआरोपी करण्यासाठी आपण या ठिकाणी जागा झालं पाहिजे. आमची सुरक्षा हे पोलीस प्रशासन करत नसेल तर या पोलीस प्रशासनाला आपण जागा करण्याचं काम करूयात. माझ्या माया बहिणीला सांगणं आहे की आक्रोश आपण इथं न थांबवला पाहिजे आणि येणाऱ्या काळामध्ये आपण या 8 दिवसाचा अल्टिमेटम दिलेला आहे. जिल्ह्याच्या प्रशासनाला सांगितलेलं आहे. काल मी या ठिकाणी या आजीच्या नातवाला सांगितलं होतं की गंगाखेड या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आदरणीय आनंदराज आंबेडकर साहेब आले होते. मी स्वतः आनंदराज आंबेडकर साहेबांना फोन करून सांगितलं की साहेब, अशोकराव चव्हाणचा जिल्हा असलेला नांदेड जिल्हा आहे, त्या मतदारसंघामध्ये अशोक चव्हाणच्या मतदारसंघामध्ये आपल्या बौद्ध समाजाच्या महिला सुरक्षित नाही. एक 70 वर्षाच्या महिलेवर दगडाने ठेचून हत्या होते. या ठिकाणी आपला समाज सुरक्षित नाही. आदरणीय आनंदराज आंबेडकर साहेब सांगितले की या ठिकाणी आपल्या समाजावर जर अशा अन्याय अत्याचार होत असतील तर इथल्या जिल्हा प्रशासनाला तात्काळ साहेबांनी एसपी आणि कलेक्टरला फोन करून न्याय मिळवण्याची भूमिका घेतलेली आहे. तुमच्या आमच्याकरिता अशोक चव्हाण किंवा कुठले इथले आमदार येणार नसून आपल्यासाठी बाबासाहेबांचं घराणं अविरत काम करत आहे. त्यामुळे मी सांगत आहे की अन्याय सहन करू नका. या ठिकाणी दाभडचा विषय नसून हे तालुक्याचा विषय आहे. मी लई लांबचा नाही, मी येळेगावचा आहे. तालुक्यात भयभीतीचं वातावरण झालेलं आहे. माझी आई स्वतः म्हणली की आज एक 70 वर्षाच्या महिलेसोबत असं झाले तर तालुक्याच्या महिला कशा सुरक्षित राहतील. त्यामुळे तुम्ही अन्याय सहन करू नका आणि आम्ही सोबत आहोत. मी आनंदराज आंबेडकर साहेबांच्या संघटनेत काम करतो, विद्यार्थी आघाडीचं पद आहे, मी चळवळीत काम करतो, माझ्यावर देखील गुन्हे दाखल आहेत. असं समजू नका की आम्ही गुन्ह्याला भीतो. पण या ठिकाणी या प्रशासनाला सांगणं आहे की जर तुम्ही आमच्या सहनशीलतेचा अंत पाहत असाल तर नांदेडच नाही तर महाराष्ट्र पेटवण्याची ताकद आमच्यात आहे. या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ अंतर्गत येणाऱ्या लोकप्रशासन विभागातील डॉक्टर प्राध्यापक सतीश दांडगे यांचा सेवा गौरव सोहळा, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण NEP व लोकप्रशासनाचा अभ्यासक्रम विषयावरील कार्यशाळा आणि माजी विद्यार्थ्यांचा मेळावा विद्यापीठातील सिफार्ट सभागृहामध्ये उत्साहात पार पडलाय. या सोहळ्यात लोकप्रशासन विभागाच्या वतीने तसेच उपस्थित माजी विद्यार्थ्यांच्या वतीने डॉक्टर दांडगे यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. या विशेष सोहळ्याला डॉक्टर दांडगे यांच्या आईसह कुटुंबातील सर्वच सदस्य उपस्थित होते. कार्यक्रमात माजी विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या मानपत्राचं वाचन करून ते डॉक्टर दांडगे यांना प्रदान करण्यात आलं. तसेच माजी विद्यार्थ्यांच्या पुढाकारातून डॉक्टर सतीश दांडगे यांच्या नावाने BA परीक्षेत प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यासाठी पुरस्कार जाहीर करण्यात आला असून या पुरस्काराची रक्कम त्वरित सुरक्षा ठेव म्हणून सुपूर्द करण्यात आली. सत्काराला उत्तर देताना डॉक्टर सतीश दांडगे म्हणाले की विद्यार्थ्यांनी जीवनात यशस्वी व्हायचं असेल तर प्रथम आपलं ध्येय निश्चित करावं. एकदा ध्येय ठरवल्यानंतर ते गाठण्यासाठी स्वतःला झोकून देऊन काम करा आणि कधीही माघार घेऊ नका. लोकप्रशासन विभागाने नाव विद्यार्थ्यांमुळेच उंचावल्याचं समाधान व्यक्त करत त्यांनी हे यश गुरूंच्या मार्गदर्शनाचं असल्याचं सांगितलं.
विशेष संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांनी इंग्रजी भाषेवरती अधिक भर देऊन आपलं संशोधन इंग्रजी तयार करावं असा मोलाचा सल्लाही त्यांनी यावेळी विद्यार्थ्यांना दिला. कार्यशाळेत मान्यवरांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणावरती आपलं मनोगत व्यक्त केलं. नवीन शैक्षणिक धोरण विद्यार्थीभिमुख असून त्यामध्ये ऑनलाईन इतर उपयुक्त पद्धतीचा अवलंब करण्यावरती भर देण्यात आलाय. सध्याच्या काळात कौशल्य आधारित शिक्षणाला प्राधान्य असून शिक्षण पद्धतीत काळानुरूप बदल होणं गरजेचं असल्याचं त्यांनी मत व्यक्त केलं. व्यासपीठावरती विभाग प्रमुख डॉक्टर श्याम शिरसाट, डॉक्टर मकरंद पैठणकर, डॉक्टर जितेंद्र वासनिक, डॉक्टर सुप्रिया डेव्हिड, डॉक्टर सुशील कांबळे, डॉक्टर ज्योती धायकुडे, शिल्पा दांडगे, डॉक्टर दांडगे यांच्या मातोश्री आणि प्राध्यापक शेषराव पठाडे यांची प्रमुख उपस्थिती होती. विद्यार्थी मेळाव्यात डॉक्टर श्याम वाघमारे, डॉक्टर भारत गोरे, डॉक्टर पल्लवी अंभोरे, डॉक्टर राम देशमुख, डॉक्टर संदीप ढाकणे, सुनील कांबळे, अभिजित पंडित, वंदना भिसे आणि सुनील गिरे यांनी आपली मनोगते व्यक्त केली. शहरवासियांना एक सुवर्ण संधी. तुम्ही एखादा व्यवसाय करताय का? मग एडियनवरती जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात मोठा फायदा. तर वाट कसली बघत आहात? आताच खाली दिसत असलेल्या नंबरवरती संपर्क करा. आपल्याला अजूनही काही बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे, परंतु इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. कुठे जाऊ नका, पाहत रहा एडियन न्यूज. शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये व्यवसाय सुरू करण्याची एक सुवर्ण संधी. टीव्ही सेंटर संजय गांधी मार्केट जवळ 300 आणि 350 स्क्वेअर फूट दुकान भाड्याने देणे आहे. तळमजला आणि पहिला मजला. संपर्क 808-777-1808. $5 लाखाचे लोन पेपरवर्क शिवाय. कोड स्कॅन करा. भावाला लोन मिळेल. माझा भाऊ बिझनेस करेल पेपर वर्क शिवाय. आपण कोण? इझी लोन स्कॅमचा मास्टर माइंड. बँकेच्या चक्कर मध्ये तुम्हाला पडायचे नाही. सिबिल तुम्हाला माहित नाही, म्हणून इझी लोनचे आमिष देईन आणि मग डॉक्युमेंटेशन फीजच्या नावावर तुमच्याकडून घेईन पूर्ण 50,000. आणि माझं लोन? लोनसाठी आपल्या जवळच्या बँक शाखेचा अर्ज लावा आणि आम्हाला विसरून जा. माझ्या भावा स्कॅमर्स सांगून नाहीयेत. इझी लोनचे प्रॉमिस करून सगळं काही लुटून घेऊन जातात. सायबर क्राईम पासून वाचायचं असेल तर थांबा, विचार करा आणि ऍक्शन घ्या. अनेकांच्या मनात स्वप्न असते की देशाची सेवा करायची, परंतु काही लोकच योग्य प्रशिक्षण घेऊन ते वास्तवात पूर्ण करतात. वास्तविक सैनिक बनणे सोपं काम नाही, कारण प्रशिक्षणाच्या मैदानापासून ते युद्धाच्या रणांगणापर्यंत प्रत्येक क्षण संघर्षमय असतो. फक्त जो इमानदार, समजूतदार असेल आणि ज्याची इच्छाशक्ती प्रबळ असेल असाच व्यक्ती या क्षेत्रात टिकू शकतो. प्रत्येक वर्षी अनेक परीक्षार्थ्यांना यश प्राप्त होते, ते फक्त आणि फक्त गरुडचे अकॅडमी. पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या. ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत. आपण बघत आहात एडियन बातमीपत्र. इस्रायल सारख्या अण्वस्त्रग्रस्त देशाने शेती व पूरक उद्योगासंदर्भात शाश्वत विकासाचं मॉडेल विकसित करून जगासमोर एक आदर्श ठेवला. जैविक व विविधतेने नटलेल्या भारताने देखील अशा प्रकारे पर्यावरण स्नेही मॉडेल विकसित करणं गरजेचं आहे, असं प्रतिपादन राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे सदस्य ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर दिनेश कुमार अस्वाल यांनी केलंय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील पदार्थ विज्ञान विभागाच्या वतीने इनोव्हेशन इन मटेरियल सायन्स फॉर सस्टेनेबल फ्युचर या विषयावरील परिषदेचं उद्घाटन मंगळवारी करण्यात आलं. विभागातील वरिष्ठ प्राध्यापक तथा विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉक्टर महेंद्र शिरसाट यांच्या गौरवार्थ 3 ते 5 फेब्रुवारी दरम्यान आयोजन करण्यात आलं. कुलगुरू डॉक्टर विजय फुलारे यांच्या अध्यक्षतेखाली नाट्यगृहात हा कार्यक्रम झाला. यावेळी प्राध्यापक री चै मुकारामी जपान, प्राध्यापक मेंगलिन टिसाई तैवान, अधिष्ठाता डॉक्टर MD शिरसाट, सुनीता शिरसाट, विभाग प्रमुख डॉक्टर प्रवीणा उगिले, कन्व्हेनर डॉक्टर BN डोळे, सचिव डॉक्टर प्रभाकर उंद्रे यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी डॉक्टर महेंद्र शिरसाट यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त सन्मानपत्र देऊन सपत्नीक सत्कार करण्यात आला. तसेच डॉक्टर शिरसाट यांच्या कार्यकर्तृत्वाचा आढावा घेणारी ध्वनिचित्रफीत पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं. यावेळी कुलगुरू डॉक्टर विजय फुलारे यांनी अध्यक्षीय भाषणात अध्यापक, संशोधक, विद्यार्थ्यांमध्ये डॉक्टर महेंद्र शिरसाट यांच्यावरती स्तुतिसुमने उधळली आहेत. शिरसाटांबद्दल तुम्हाला सगळं माहितीच आहे. माझी 30 वर्षाची मैत्री आहे, पण काही गोष्टी आज वहिनी इथं बसलेत त्यामुळे मला सांगणं गरजेचं आहे.
ते 2-3दा त्यांनी मला रिक्वेस्ट केली की तुम्ही काही बोलू नका. बोलू नका म्हटलं की आपला स्वभाव आहे, सही टाइम पे सही निशाणा लगाएंगे. शिरसाट माझे जुने मित्र, साधारण 95-96 पासनं, बरोबर 30 वर्ष झाली आमची मैत्री आहे. रिसर्च कोलॅबोरेशन, एक्सचेंज वगैरे सगळं आहे. पण माणूस भयंकर हट्टी हो. वहिनी बरोबर ना? रिसर्च मध्ये आपली भूमिका, आपली गोष्ट सगळी रेटायची आणि मी म्हणतो तेच खरं. पण वहिनी खरंच तुम्हाला ना मानलं, अशा माणसाबरोबर संसार आणि प्रपंच करणं म्हणजे फार कठीण गोष्ट आहे. आणि सांभाळून घेतलं तुम्ही आणि दोन्ही पोरांना पुढे लाईनला नेलं. ते काय नाही, कोट घालून कुठे हिंडायला तयार आहेत. बाकी काय बघायचं नाही, काय नाही. उठला लॅबोरेटरीत, संध्याकाळी घर. असवाल जी, अभी मराठी आपको समजता ही है सब. या सगळ्या गोष्टी. आणि मेहरोत्रा सर, भेरे सर, बाकीची इथली प्राध्यापक मंडळी मला सांगायची, पण मला तुम्ही खरे माहिती आहे ना. या कॉन्फरन्समध्ये सगळे सहभागी झालेल्या लोकांनी आणि तरुण संशोधकांनी आपल्या रिसर्चचा दर्जा उंचवावा. कुठंतरी कॉपी पेस्ट करून आपले पेपर्स पब्लिश करू नयेत, जेणेकरून आपल्या पब्लिकेशनचं आपल्याला समाधान मिळावं आणि आपल्या देशाच्या वैज्ञानिक गोष्टीला थोडाफार हातभार लागावा. 10 पेपर पब्लिश केले, 15 पेपर पब्लिश केले, कोणी विचारत नाही त्याला. क्वालिटी पब्लिकेशन करा, स्वतःचं पब्लिकेशन करा, माल प्रॅक्टिसेस बंद करा. या कॉन्फरन्समध्ये तुम्ही 3 दिवस अगदी व्यवस्थित रिसर्चचं डिस्कशन करावं आणि यू शुड हॅव ए व्हेरी कम्फर्टेबल स्टे ॲट बामू. ऑल दी बेस्ट. हॅव ए गुड डे. वेरूळ येथील 12वे ज्योतिर्लिंग दर्शनासाठी महाशिवरात्री निमित्त येणाऱ्या भाविकांची होणारी गर्दी पाहता यंदा भाविकांना गाभाराबाहेरूनच दर्शन घेता येणार असल्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला असून तशा सूचना मंगळवारी जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आढावा बैठकीदरम्यान मंदिर विश्वस्त समितीला आणि प्रशासनाला दिल्या आहेत. 15 फेब्रुवारी रोजी जी महाशिवरात्री महोत्सव साजरे होणार आहे, त्या महोत्सवामध्ये श्री घटकेश्वर मंदिरामध्ये गाभारा दर्शन बंद राहणार आहे. आत कुणालाही परवानगी दिली जाणार नाही. त्याचा जलाभिषेक वेगळ्या पद्धतीनं करण्याची सुविधा आपण निर्माण करतो आहोत. त्या माध्यमातून ते दर्शन होईल. त्याचबरोबर निर्माल्याच्या वापरावर सुद्धा आपण काही बंधनं घालतोय. त्याच्यामध्ये चंदनाचा पाला आणि तत्सम जे काही मोठ्या प्रमाणामध्ये वापरून कुठल्याही ग्रंथामध्ये त्याचा उल्लेख नसलेले पानं, फुलं या ठिकाणी वापरून निर्माल्याचा भार त्या ठिकाणी पडतो, त्याला सुद्धा आपण काही प्रमाणामध्ये बंधन घालतो आहोत. VIP दर्शन हे महाशिवरात्री दिवशी पूर्णपणे बंद राहील. परंतु त्याला काही अपवाद जे सध्या पदावर आहेत आणि ज्यांना VIP दर्शन देणं हे अति आवश्यक आहे, अशाच VIPना आणि ते जर स्वतः असतील तर त्या ठिकाणी दर्शन देण्यासंदर्भातला ट्रस्टने निर्णय घेतलेला आहे. त्याला आम्ही अनुमोदन देतो आहोत. स्थानिक गावकऱ्यांना महादेवांचं दर्शन घेण्यासाठी जो कालावधी ट्रस्ट निर्णय घेईल त्या कालावधीमध्ये ज्यांच्याकडे आधार कार्ड आहे फक्त त्यांना आणि त्यांनाच दर्शनासाठी मुभा दिली जाईल. आधार कार्ड नसेल आणि आधार कार्ड असूनही इतर लोक सोबत घेऊन आले तर इतरांना त्या ठिकाणी दर्शनासाठी सवलत दिली जाणार नाही. कृपया याची सर्व गावकऱ्यांनी सुद्धा विनंती घेऊन प्रशासनाला सहकार्य करावं. त्याचबरोबर वेरूळ मंदिर परिसरामध्ये आणि रस्त्यालगतच्या स्वच्छतेच्या संदर्भामध्ये एक मोठी स्वच्छता मोहीम दिनांक 10 फेब्रुवारी रोजी हाती येणार आहे. त्यामध्ये प्रशासन, गावकरी, NGOज सर्व घटकांनी सहभागी व्हावं आणि मोठ्या प्रमाणामध्ये स्वच्छता मोहीम यशस्वी करावी, जेणेकरून महाशिवरात्रीचा उत्सव हा स्वच्छ आणि सुंदर परिसरामध्ये या ठिकाणी आनंदोत्सवानं साजरा करता येणार आहे. तरी या स्वच्छता मोहिमेमध्ये सुद्धा नागरिकांनी सहकार्य करावं असं मी आवाहन आपल्याला करतो. महाराष्ट्राला वारी आणि बारीची समृद्ध परंपरा असलेली आहे. या दोन्ही माध्यमातून लोकजागृती आणि समाज जागृती साधली जाते. एवढंच नव्हे तर वारी आणि बारीद्वारे लोकमनाच्या मगाशीतून महाराष्ट्राची जडणघडण झाली असल्याचं प्रतिपादन शाहिरी वाङ्मयाचे अभ्यासक ज्येष्ठ पत्रकार डॉक्टर शेषराव पठाडे यांनी आज येथे केलंय.
ज्योतिर्मय आयोजित साहित्य महोत्सवात प्रमुख अतिथी म्हणून डॉक्टर पठाडे बोलत होते. यावेळी त्रिपुरा विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉक्टर विल धारूरकर, ज्येष्ठ गायक दीपक गिरी, डॉक्टर मंगला वैष्णव यांची प्रमुख उपस्थिती होती. डॉक्टर पठाडे यांनी वारी आणि बारी या विषयावरील सहप्रयोग व्याख्यानाची सुरुवात आधी गणाला रणी आणा हो नाहीतर रंग पुन्हा सुना सुना आणि लवकर यावे सिद्ध गणेशा आतून कीर्तन वरून तमाशा या गाण्यांनी केली. प्रारंभी दैनिक ज्योतिर्मयचे मुख्य संपादक संजय व्यापारी यांनी डॉक्टर पठाडे यांचं स्वागत केलं. निवेदक आनंद काळे आणि पठाडे यांचा परिचय करून दिला. सूत्रसंचालन आनंद काळे यांनी केलं. केंद्र सरकारने पद्मश्री हा सर्वोच्च नागरी पुरस्कार देऊन सन्मानित केल्यामुळे तमाशाला राजवैभव मिळाल्याचं सांगून पठाडे यांनी लावणी सम्राट ज्ञानोबा उत्पात यांची चला जेजुरीला जाऊ ही आध्यात्मिक आणि वाटलं होतं तुम्ही याल ही शृंगारिक लावणी सादर करून उपस्थितांची मने जिंकली. एक शृंगारिक लावणी आहे. ही लावणी जी आहे बघा, आधी मला धार्मिक लावणी त्यांची तुम्ही नाव ऐकलं असेल, चला जेजुरीला जाऊ. ही लावणी सचिन पिळगावकरांनी नवरा माझा नवसाचा या चित्रपटात वापरली आणि गुरुजींना कळालं, ते मी पण सांगितलं आणि ती मग म्हणलं भांडण करू नका, ती आता चित्रपट रिलीज झाला वगैरे. मग त्यांनी सांगितलं आता रौप्य महोत्सव कधीतरी होईल तर तुमचा येतो सन्मान करू. पण त्याचा रौप्य महोत्सव काही झाला नाही. ते गुरुजींचे आशीर्वाद, त्यांचं नाव नाही, उल्लेख नाही. ती लावणी मी एकच कळवून देतो, जास्त नाही घेत. लई दिसाची हौस राया चला आता पुरी करू, चला आता पुरी करू, चला जेजुरीला जाऊ, चला जेजुरीला जाऊ, चला जेजुरीला जाऊ, चला जेजुरीला जाऊ, चला जेजुरीला जाऊ. जरा ठेका मलाही म्हणेल. एक आना अबलक घोडा, एक आना अबलक घोडा, त्याची रेशीम खाली सोडा. म्हणजे किती शब्द वापरायचे. एक आना अबलक घोडा, त्याची रेशीम खाली सोडा. माग बसा मी पुढ्यात बसते, माग बसा मी पुढ्यात बसते, जगाला कौतुक दाऊ. चला जेजुरीला जाऊ, चला जेजुरीला जाऊ, चला जेजुरीला जाऊ, चला जेजुरीला जाऊ. जेजुरी गडावर जाऊ, देव मल्हारीला पाहू, देव जेजुरी गडावर जाऊ, देव मल्हारीला पाहू. येळकोट 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 जय मल्हार, येळकोट येळकोट जय मल्हार, येळकोट येळकोट जय मल्हार, येळकोट येळकोट जय मल्हार. आपण दोघं जोडी जोडीनं, आपण दोघं जोडी जोडीनं बेल भंडारा वाहू. चला जेजुरीला जाऊ, चला जेजुरीला जाऊ, चला जेजुरीला जाऊ, चला जेजुरीला. भाजप नेत्या मंत्री पंकजा मुंडे यांच्या हेलिकॉप्टरमध्ये बिघाड आल्यानंतर त्यांनी माध्यमांसोबत बोलताना अधिक माहिती दिली. तर मंत्री संजय शिरसाट यांनी हेलिकॉप्टरला रिक्षा उल्लेख करत प्रतिक्रिया दिल्या आहेत. तो मुझे मुंबई से दूसरा हेलीकॉप्टर भेजा जाएगा, पर उसमें भी बहुत डिले होने से सभा में 2-3 घंटे की तो देरी हो गई है. लोगों के साथ में टच में हूँ, वो फिर भी वेट कर रहे हैं सभा के लिए. तो अभी शायद नया हेलीकॉप्टर आया है, मैं उसमें जा रही हूँ. जो भी उसमें प्रॉब्लम था वो पहले पता चलने से कोई भी ऐसी चिंता की बात नहीं. लेकिन पिछले 10 दिन पहले जो है बड़ा हादसा हुआ था, 10 दिन पहले निधन हो गया है. तो जैसे कि हेलीकॉप्टर में आप जाते हैं, सुन के आपको कैसा लगा कि बिगाड़ है, ये है कुछ तरीके? मुझे खुद को कुछ नहीं लगा, क्योंकि ये हमारे दौरे में बहुत बार हो सकता है कि हेलीकॉप्टर में बिगाड़ हो गई, या फिर जो पायलट है उनके आवर्स कंप्लीट हो गए हैं. तो ये हमेशा होता है, इसलिए हमें उसमें कुछ चिंता की बात मुझे तो नहीं लगी उसको पर्सनली. पर जिस तरह से मुझे फोन आने लगे, लोग एकदम चिंता करने लगे, मेरे माँ, मेरे घर वाले, सारे लोग कि अरे हेलीकॉप्टर में बिगाड़े. लोग सोच रहे थे कि अगर बाद में पता चलता तो क्या. तो ये लोगों का प्यार है, लोगों जो जिसके प्रति प्यार होता है उसके प्रति चिंता करते हैं लोग. मुझे खुद को व्यक्तिगत कुछ भी नहीं लगा. देखो मैं तैयार हूँ दूसरे हेलीकॉप्टर में बैठने के लिए, तो मैं इसमें ऐसी चिंता की बात नहीं. हेलिकॉप्टरच्या ज्या एजन्सी आहेत त्या एजन्स्या खऱ्या अर्थानं त्या हेलिकॉप्टरचं मेंटेनन्स करतात का नाही यावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित व्हायला लागलं आहे. रिक्षासारखा वापर हेलिकॉप्टरचा होतो. याला सोडायचं ते दुसरी टिप करायची, तिसरी टिप करायची
आणि अशा पैसे कमवण्याच्या नादामध्ये मला वाटतं हे ॲक्सिडेंटचं प्रमाण वाढत चाललेलं आहे. म्हणून त्यांच्यावर सुद्धा काही बंधने घातली गेली पाहिजेत. पायलट आहेत, त्यांनी किती रन केला पाहिजे किंवा काय त्याच्याबद्दलची सिस्टीम काय आहे हे कुठेही तपासलं जात नाही. म्हणून आज पंकजाताईचं हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड आला. जर दुर्दैवाने जर उडल्यानंतर काही झालं असतं तर काय. म्हणून या अशा गोष्टीला आता सिरियसली घेतलं पाहिजे. पूर्ण हेलिकॉप्टरची तपासणी किंवा चेकिंग झाल्यानंतरच अशाला क्लिअरन्स दिला पाहिजे. परंतु कागदोपत्री क्लिअरन्स असतो आणि मूळ हेलिकॉप्टर हे बिघडल्यानंतर मग त्याच्यात सांगतात की तांत्रिक बिघाड झाला. म्हणून ह्या घटना ह्या योग्य नाही आहे. तर कुणाच्याही जीवाशी खेळणं मला वाटतं उचित पण नाही. शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती. न्यायालयाने हा प्रश्न निकाली काढण्यासाठी सोमनाथ सूर्यवंशीला न्याय देण्यासाठी स्वतः कोर्टाने कायद्यातील त्रुटी भरून काढावी, प्रकाश आंबेडकरांची मागणी. तर मराठी विश्वकोश नोंदलेखन कार्यशाळा, मराठी भाषेत ज्ञानसाधनांची निर्मिती आवश्यक, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांचं प्रतिपादन. आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र ADN न्यूज.